भगवान श्री ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी सर्व संतांची प्रेमदेवता, प्रेम भांडार, महाराष्ट्राचं वैभव, वारकऱ्यांचा प्राण, जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्मा, त्याच्या असीम कृपेने आपण त्याच्याच गुणगानाचं वर्णन आपण या ठिकाणी करतो आहोत. आजच्या कथेमध्ये आपण महाराष्ट्र आणि विठ्ठल भक्तीचा संबंध या कथेमध्ये पाहणार आहोत. गेल्या 8 दिवसापासून आपण श्री विठ्ठल कथा ऐकत आहोत. भगवंताचं येणं, विटेवर उभा राहणं, त्याची नामरूप गुणकथा, त्याच्या अनंत भक्तांच्या लीला, तो प्राणनाथ त्या भक्तांकरता आपलं जीवन कसं स्वाहा करतो आणि त्या भक्तांनी त्याच्यासाठी काही समर्पण केलंय याची गोड अशी चर्चा आपण करतो आहोत. महाराष्ट्राचा आणि विठ्ठल भक्तीचा हा अत्यंत अद्भुत संबंध आहे. भगवंताचे जे 24 अवतार श्रीमद भागवताने सांगितले ते सगळेच्या सगळे भारतात आहेत. अद्भुत आहे भारत देश. नर्मदेचा किनारा तपोभूमी आहे, अयोध्या वैराग्य भूमी आहे, काशी ज्ञान भूमी आहे, वृंदावन प्रेम भूमी आहे आणि महाराष्ट्र ही विठ्ठल भूमी, संत भूमी आहे. एवढं गुणगान करावं असा हा भारतवर्ष आणि त्यातली त्यात आपण जिथं जन्माला आलो ना, हा महाराष्ट्र. महाराष्ट्र महान राष्ट्र, महान. या राष्ट्राला महानता का आली? या राष्ट्राला महानता आली ती केवळ आणि केवळ विठ्ठल भक्तीचा हा परिणाम आहे. विठ्ठल भक्तीने या राष्ट्राला महान बनवलं, फार मोठी उंची दिली आहे, फार मोठी उंची दिली आहे. कारण महाराष्ट्र हा विठ्ठल भक्ती प्रेमी आहे. महाराष्ट्राच्या माती ज्याचा जन्म झाला त्याला श्री विठोबा माहिती नाही, त्याला ज्ञानेश्वरी गाथा संत वाङ्मय माहिती नाही, असा माणूसच सापडत नाही. जात पात कुळ धर्म त्याचा विचारच नाही. महाराष्ट्रातला आहे त्याला विठोबा माहिती आहे, विठोबा माहिती आहे त्याला संत माहिती आहे. काय दिलं या विठ्ठल भक्तीने महाराष्ट्राला हो? आपण कधीतरी विचार करा. अहो, या विठ्ठल भक्तीने ग्रंथ दिलेत, या विठ्ठल भक्तीने संत दिलेत, या विठ्ठल भक्तीने महाराष्ट्राला शांतता दिली आहे. संत ग्रंथ आणि शांतता जिथे नांदते तिथेच जो राहतो त्याचं नाव भगवंत आहे, विठोबा आहे. अद्भुत आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र हा विठ्ठल भक्ती प्रेमी असण्याचं मुख्य कारण मी आपल्या पुढ्यात सांगतो. इथला वर्ग व्यावसायिक असेल, इथला समाज हा बहुतांश शेतकरी असेल, कष्ट करणारा असेल, गोर गरीब साधे भोळी, या सगळ्या जनतेचा आवडता देव हा श्री विठोबा आहे. तुम्ही बघा ना, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जो वर्ग आहे तो शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याचा देव विठोबा आहे. विठ्ठल भक्तीने प्रेमाचा मळा फुलवलाय महाराष्ट्रामध्ये, मळा फुलवलाय. माझ्या शेतकऱ्याच्या कामाची सुरुवात होते पहाटे, माझा विठोबा उठतो पहाटे. माझ्या विठोबाचा काकडा आरती होते पहाटे पहाटे. माझा शेतकरी आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करतो महाराज ती विठोबाच्या चिंतनाने करतो. नाही, माझा शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना माझ्या या महाराष्ट्रातला शेतकरी म्हणतो, देवा अरे ज्या शेतात मी जिथं काम करतो ही सगळी तुझी रूपं आहेत, तुझी रूप आहे देवा. माझा शेतकरी आपल्या शेतात राबत असताना, कष्ट करत असताना सगळीकडे माझ्या विठ्ठलालाच पाहतो. ही त्याच्या अंतःकरणातली भक्ती किती व्यापक असेल ना महाराज.
किती व्यापक असेल. भक्ती विना मनुष्य जीवन हे शोभत नाही हो, हे त्या शेतकऱ्याला कळतं. कदाचित क्षेत्र आमचं वेगवेगळं असेल, पण कळावं जीवन हे भक्तीने शोभतं. दंत विना हत्तीला शोभा नाही, पंखाविना पक्षाला शोभा नाही, फळाविना झाडाला शोभा नाही आणि भक्ती विना मानवी जीवनाला शोभा नाही. महाराष्ट्रातला हा माझा समाज विठ्ठल भक्तीला आपल्या जीवापेक्षा जपतो महाराज. सगळीकडे आनंदी आनंद असतो महाराष्ट्रात. दिवाळीचा सण जर जवळ आला तर माझ्या महाराष्ट्रातल्या मानवी अंतःकरणातल्या ज्या भावना अशा उल्हासित होतात ना, तशी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांची एक दिवाळी आणि तिचं नाव आहे महाराज पंढरपूरची वारी. वर्षभर माझा वारकरी आपल्या शेतातल्या कामाधंद्यात, व्यापारात, नोकरीत, उद्योगात राहतो. जसा असेल तसा तो प्रपंच सुख देईल, दुःख देईल, अनुकूल होईल, प्रतिकूल होईल, चालेल ना माझ्या देवा. पण वर्षातून एकदा तुला पाहिलं का माझं जीवन सुखी होईल. आणि म्हणून त्याच्या इतका आनंदच नाही वारकऱ्याच्या जीवनामध्ये. वारकऱ्याची दिवाळी असते पंढरपूरचा विठोबा पाहणं म्हणजे. पण कोणाची तरी नजर लागावी, असा संसार चांगला चालावा, अचानक दैववशामध्ये काहीतरी दुःख यावं आणि छान प्रपंचाला जशी दृष्ट लागावी, सगळा प्रपंच कोलमडून जावा. माझ्या या महाराष्ट्राच्या आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागली हो, आणि या महाराष्ट्राच्या वाट्याला दुःख आलं कोरोनाच्या रूपाने. आणि असं दुःख या महाराष्ट्राच्या वाट्याला आलं महाराज. महाराष्ट्रातला जो दिवाळीचा सण आहे वारकऱ्यांचा, प्रपंचातली दिवाळी ठीक आहे, चालेल, पण वारकऱ्यांची जी दिवाळी तिचं नाव पंढरीची वारी आहे ना. आणि गेल्या 2 वर्षापासून माझ्या वारकऱ्याला त्या पंढरीच्या वारीला जाता आलं नाही. हे दुःख, या वेदना एका वारकऱ्याला विचारा, महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाला विचारा, त्याच्या वाट्याला आलेलं दुःख काय आहे. हे सामान्य दुःख नाही महाराज. हे दुःख का आलं याचा जर आपण कधी विचार केला तर मला असं वाटतं हे सगळं सामुदायिक पाप म्हणू आपण त्याला. सामुदायिक पाप, काहीतरी चुकलंय आमच्याकडनं म्हणून हे दुःख आमच्या वाट्याला आलंय ना. हे दुःख आमच्या वाट्याला आलं. ऐका अकलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, पापादिती अनुमोदन करीती हेळन संताचे. हे सगळं पाप वाट्याला आलं ना माऊली आमच्या. नाहीतर असा सत्संग चालावा, भजन कीर्तन वारी परमार्थ महाराष्ट्रामध्ये चालावा. महाराष्ट्राची ती शोभा आहे, अस्मिता आहे महाराष्ट्राची. कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी घडाव्यात ही केवळ आणि केवळ संतांची क्रांती आहे, संतांचा पराक्रम आहे. आणि जेव्हा त्या वारीचा आनंद माझ्या वारकऱ्याला घेता येत नाही, तेव्हा माझ्या महाराष्ट्रातला हा वारकरी असा तडफडतो महाराज. देवा, असं कोणतं पाप केलं रे मी की मला तुला पंढरपूरला येता येत नाही, मला तुला पाहता येत नाही. देवा, काय पाप आहे माझं सांग ना. देवा, तू विसरलाय का आम्हाला. देवा, अरे तुझ्या भरोशावर आजपर्यंत हा उभा महाराष्ट्र नांदतो आहे. आपल्या सुखदुःखावर मात करायला शिकवणारा तू, कमरेवर हात ठेवून सांगतो घाबरू नका, काळजी करू नका, मी आहे, आम्हाला निश्चिंतता देणारा तू. विठोबा, का आम्हाला तुझ्याकडे येता येत नाही देवा सांग ना. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या भावना आपल्या शब्दांमध्ये व्यक्त करताना महाराज म्हटले, पांडुरंगा, का माझा विसर
पडिला माय बापा. देवा, अरे असं काय चुकलंय माझं का म्हणून तो मला विसरलाय. कधी एकदा तुझे पाय पाहतो, कधी एकदा तुझं स्वरूप पाहतो, असं झालंय मला. मला वारीला येता येत नाही देवा. काय चुकलंय देवा माझं असं. काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरती पाय. कोणता अपराध देवा माझा. असं मी कोणतं पाप केलंय का मला तुला पाहायला येता येत नाही देवा. फार वाईट वाटते तुकाराम महाराजांना. कोणेक काळी तुकाराम महाराजांना शरीर साथ देत नाही. महाराजांना शारीरिक व्याधी जडलेली आहे आणि तुकोबांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जाता येत नाही. काय अवस्था होऊ शकते महाराज तुकोबारांची. देवा, अरे माझं शरीर आज मला तुझ्याकडे येताना साथ देत नाही, पण या शरीराला सांभाळणारा तू आहेस देवा. तू नुसता पाहतो, तुला काही करता येत नाही का देवा. का आम्हाला वंचित ठेवतो तुझ्यापासून देवा. का येऊ देत नाही मला तुझ्याकडे. तुकोबाराय कासावी झाले. देवा सांग ना देवा, असं कोणतं पाप आडवं आलंय का मला माझ्या या डोळ्यांनी आज तुला पाहता येत नाही देवा. अरे अनेक वर्ष आजपर्यंत मी तुझी वारी कधी चुकवली नाही. गेल्या 8 पिढ्यापासून माझी वारी चालू आहे देवा. आज मला तुला पाहता येत नाही, तुझ्या वारीला येता येत नाही. सांग ना देवा, माझ्या डोळ्यांनी काय पाप केलंय. मानवी जीवनाने मनुष्याने सतत स्वतःच्या पापाचा विचार करावा, स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, अंतर्मुख व्हावं जीवाने. आपण किती चांगले आहोत हे जगाला रोज सांगतो. आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचा रोज प्रयत्न करतोय जग. आपण सतत मी चांगलं किती करतो हे दाखवण्यासाठी, प्रदर्शन करण्यासाठी समाज रोज प्रयत्न करतोय. पण आपल्याकडून काही चुकलंय का हो. मी काही पाप केलंय का. मनुष्याने घाबरावं, भीती वाटावी माणसाला, ती त्याच्या पापाची वाटावी. पाप कर्म हे जीवनाला उद्ध्वस्त करणार आहे. कधीतरी अंतर्मुख होऊन विचार करा. आज या महाराष्ट्राला विठ्ठलाच्या भक्तीपासून, त्याच्या वारीपासून थांबावं लागतं. जरी माझा वारकरी त्याच्या जवळ जाऊ शकला नाही तरी तो रोज त्याचं निधिध्यासन, त्याचं चिंतन करतो आहे. त्याच्यात काही बदल नाही, ते होणार आहे. पण त्याला वारीला जाता येत नाही, त्याला पाहता येत नाही. हे दुःख मात्र त्याच्या वाट्याला जे आलंय त्याच्यासाठी तो कासावीस होणं तर फार स्वाभाविक आहे ना महाराज. महाराज तुकोबाराय आणि पाप हे समीकरण कसं जुळेल. पण काय दिव्य भावना आहे. ज्या दिवशी आपल्याकडून परमार्थ घडणं बंद होईल, भक्ती चिंतन घडणं बंद होईल, त्या दिवशी मनुष्याने अंतर्मुख व्हावं, अंतर्मुख व्हावं. कासावी झाली तुकोबाराय. देवा, आता हे जे वाट्याला दिलंय ना तू आमच्या, सगळं भोग संपत्ती सुख सोनं नाणं हे सगळं आहे आमच्याकडे. महाराष्ट्रातला समाज म्हणत असतो देवा, हे सगळं जरी असलं तरी याने माझं समाधान होत नाही. तुला पाहिल्याशिवाय महाराष्ट्र शांत होऊ शकत नाही, शांत होऊ शकत नाही. महाराष्ट्राचं समाधान म्हणजे विठोबा आहे, विठोबा आहे. त्याच्या भक्तीची ती दिव्यता आहे. तू का म्हणे तुझा जैसा तैसा दास न करी उदास माय बापा. देवा नको रे आम्हाला तुझ्यापासून दूर करू. देवा नको दूर करू बाबा. आम्ही नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अशी मनपूर्वक आपण खरोखर प्रार्थना केली पाहिजे विठोबाला. आणि ही प्रार्थना जर माझा विठोबा ऐकेन ना महाराज, तरच हा महाराष्ट्र पुन्हा एकदा समाधानापर्यंत, शांततेपर्यंत जाऊ शकतो. माझ्या महाराष्ट्रातला जो समाज आहे हा भाविक आहे आणि तो भाविकांचा देव आहे, भाविकांचा देव आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं खाणं पिणं साधं आहे. भाजी भाकरी, दही भात चटणी, हे जसं सामान्य लोकांचं खाणं आहे महाराष्ट्रातल्या, माझ्या विठोबाचं खाणं सुद्धा असं साधं आहे बघा. तुलना करून बघा ना आपण. माझा विठोबा सुद्धा भाजी भाकरी आवडीने खातो. त्याला दूध दही आवडतं.
आणि म्हणून अनेक संत त्याला प्रसाद रूपाने दूध दही देतात. नामदेवराया त्याच्याकडे दूध घेऊनच जायचे ना, त्याची ती आवड होती. महाराष्ट्रातल्या माझ्या सामान्य माणसाचं खाणं पिणं जितकं साधं आहे, माझ्या विठोबाचंही खाणं पिणं साधं आहे. भिवंडीचे संत शांताराम भाऊ जयवंत महाराज जेव्हा विठोबाचं भजन करायचे ना, त्याचं नामचिंतन करायचे ना, तेव्हा त्या भगवंताला साखर आणि लोण्याचा प्रसाद खाऊ घालायचे. माझ्या विठोबाचं खाणं कसं आहे बघा ना, ते फार गोड आळवायचे विठोबाला. काय आवडतं हो माझ्या परमात्म्याला? साखर लोणी एवढ्या प्रेमाने खातो हा परमात्मा. माझ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्याचं शेतकऱ्याचं खाणं साधं आहे, माझ्या विठोबाचं खाणं सुद्धा साधं आहे. फार काही त्याला उपचार लागतात असं नाही, पण माझा हा विठोबा पांडुरंग असा देव आहे महाराज. माझा वारकरी थेट त्याच्या चरणावर जातो, नतमस्तक होतो. स्पर्श दर्शन या जगाच्या पाठीवर केवळ भगवंताचं पांडुरंगाचं आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी मोठ्या स्वाभिमानाने सांगितलं, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर. महाराष्ट्रातला वारकरी असा स्वाभिमानाने सांगतो महाराज, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरीस देव सांगा कोठे. सांगा ना, असा देव तुम्हाला कुठे सापडेल? आज माझ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्याला त्याच्याजवळ जाता येत नाही म्हणून वारकरी दुःखी आहे, नवल नाही. अहो, हा विटेवरचा परमात्मा सुद्धा आज दुःखी आहे. त्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. विठोबा दुःखी आज. सांगा ना, असा देव तुम्हाला कुठे सापडेल? कुठे सापडेल? आणि म्हणून त्या संतांनी त्याच्या भक्तीचा आस्वाद जो जगाला दिला, तो किती दूर 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 पर्यंत पोचला ना. विठ्ठल भक्तीचा हा मळा इतक्या दूर पर्यंत पोचला महाराज, पंजाब प्रांतात जाऊन पोचला. प्रेम शिरोमणी नामदेव यांनी हा भक्तीचा मळा पंजाब मध्ये फुलवला. आणि म्हणून घुमान प्रांतामध्ये नामदेव यांचं वैभव आपल्याला बघायला मिळतं. पंजाबमध्ये ग्रंथ साहिबा नावाच्या त्या ग्रंथामध्ये किती गोड पद्धतीने नामदेव गायले गेलेले आहेत. पंजाबने स्वीकारलाय महाराष्ट्रातल्या विठ्ठल भक्तीचा आनंद. अजून महाराष्ट्रातली विठ्ठल भक्ती कर्नाटकाने स्वीकारली आहे. म्हणून माझ्या विठोबाचं वर्णन करताना, कानडिया विठोबा कानडिया, कानडा असं म्हटलं ना त्याला. कानडा राजा पंढरीचा कर्नाटकने स्वीकारली. आणि म्हणून आज देशातून विदेशातून लोक महाराष्ट्रात पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्याकरता यायला लागली. हे विठ्ठल भक्तीचं वेड नाही तर काय? अजून बोला ना, केवढं वेड आहे. तुका म्हणे अवघे फिके भावावीन, काही नको असतं माझ्या विठोबाला. आणि हा महाराष्ट्रातला समाज भाव घेऊन जातो त्याला पाहण्याकरता. आणि म्हणून त्याचं नातं त्यांच्याशीच कनेक्ट आहे. काय माझ्या या विठ्ठल भक्तीचं महाराष्ट्राचं वेड आहे, नातं आहे बघा ना. सगळे एकत्र आले. भेदा भेद भ्रम अमंगळ हा घोषवारा संतांनी या महाराष्ट्राला दिल्यामुळे सगळे एकत्र येऊ लागले. सगळे एकत्र आले. हा विठोबाचा प्रसाद आहे. म्हणून तिथे सोवळं ओवळं काही नाही. अगदी मनसोक्त आनंदाने एकत्र येऊ शकतात वारकरी, त्याच्या भक्तीमध्ये नांदू शकतात. आणि हा परमात्मा असा पागल होतो त्यांच्या भक्तीला पाहून. म्हणून माझ्या विठोबाचं भजन गाणाऱ्या लोकांकडे पाहिल्यानंतर तो भक्तांप्रमाणेच राहतो. त्याचं खाणं पिणं राहणं वागणं अगदी साधं आहे. नाही भक्ताचं उष्टही खातो, चालेल त्याला, चालेल त्याला. जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे ज्या वेळेला भगवान श्री पांडुरंग परमात्मा पाहुणा होऊन आला ना महाराज, एकदा अखंड भजनाचा निजिध्यास घेतलेले जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि ज्या वेळेला तुकोबरांच्याकडे पाहुणा होऊन आला महाराज, तुकोबरांच्या भक्तीचं सामर्थ्य एवढं होतं,
जगाचा विटेवरचा मालक परमात्मा तुकोबरायांकडे गेला आणि तुकोबरायाच्याशी धांदल उडाली. महाराज काय करणार? आलंय कोण? साक्षात पांडुरंग आला. आणि त्यावेळेला मात्र तुकोबरायांची प्रापंचिक स्थिती अतिशय बिघडलेली होती. आपल्याला सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे. महाराज तुकोबरायांची धांदल उडाली आणि पंढरीचा पांडुरंग जेव्हा पाहुणा होऊन आला तेव्हा तुकोबरायांची झालेली अवस्था तुकोबांनी आपल्या अनुभवात फार गोड मांडली. जगत नायक भगवान श्री पंढरीश ज्या वेळेला तुकोबरायांच्याकडे पाहुणा होऊन येतो त्यावेळेला तुकोबरायांची अशी धांदल उडली. महाराज काय या परमात्म्याला खाऊ घालावं? आणि तुकोबांनी जे दिलं ना महाराज, दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. देवाला जेवणानंतर बसण्याची जी जागा पाहिजे होती ना, मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजा. बर, प्रसाद झाल्यानंतर देवाला खाण्याकरता आपल्याकडे जसं पाहुण्यांना पान दिलं जातं, मुख शुद्ध तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी. काय वेळ आहे महाराज. माझा परमात्मा कन्या खाण्याकरता तुकोबरायांकडे जातो. त्याचं खाणं पिणं राहणं अगदी साधं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राने विठोबा का स्वीकारला? कारण त्याचा भक्तिप्रांत हा अतिशय सहज आहे, सुलभ आहे. आणि माणसांना अवघड आवडत नाही. सहज जर असेल तर लोक करायला स्वीकारतात. भक्ती जरी असेल तर सोपी आहे ना, मग करतात लोक. आणि ही सुलभता ज्यांनी मिळून दिली ते निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, माऊली, गोरोबा काका, सावता महाराज, चोखोबाराय, या सगळ्या संत मंडळींची उपकार आहेत आपल्यावर. का त्यांनी हा ठेवा आमच्यासाठी उपलब्ध करून दिला. त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि म्हणून किती अनंत उपकार आहेत या महात्म्यांच्या आमच्यावर. म्हणून महाराष्ट्राला विठ्ठल भक्ती ज्या संत महात्म्यांनी मिळवून दिली. कारण पुंडलिक रायानंतर मधल्या काळामध्ये फार मोठा अंतर आहे, डिफरन्स आहे भक्तीमध्ये. ज्ञानोबरायांपासून पुन्हा भक्ती प्रवास अतिशय व्यवस्थित चालू झाला. त्यामुळे ज्ञानोबराय जर नसते तर भक्ती प्रवास महाराष्ट्राला कळला नसता. पतीचा जिव्हाळा म्हणून सासऱ्याचे साहिजे, नाही तरी वाहिजे चामाची मोठ. महाराष्ट्रातली भक्ती माऊलींमुळे पुढ्यात आली. परत पत्नी पतीची सेवा करते, सासऱ्याची सेवा करते. त्याचं मुख्य कारण तिचा पती तिला प्रिय असतो म्हणून. तसं आम्हाला माऊली तुकोबराय फार प्रिय आहेत म्हणून महाराष्ट्र विठ्ठल भक्ती करतो. नाहीतर तो देव आहे, तो विटेवर उभा आहे, कटेवर हात आहेत, हे दाखवलं कुणी असतं महाराज? आम्हाला कळलं नसतं आम्हाला. आणि म्हणून या संतांचे आमच्यावर उपकार आहेत. त्यांनी आम्हाला ही विठ्ठल भक्ती सांगितली. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं जे दुःख आहे ते पुन्हा एकदा मोकळं व्हावं, मुक्त व्हावं. आणि पुन्हा माझा महाराष्ट्र भक्तीने फुलावा. पुन्हा माझी वारी, माझा परमार्थ, माझा हा भक्तीचा आनंद उभ्या विश्वाला लुटता यावा. आणि अख्ख्या विश्वाने थक्क व्हावं, तोंडात बोट घालावं महाराष्ट्रातला हा वारकऱ्यांचा आनंद पाहून. असा एक प्रामाणिक अंतरंगातल्या या भावना मी माझ्या विठोबाकडे आज सुपूर्त करतो. आणि आज विठ्ठल भक्ती महाराष्ट्राचं हे नातं, या कथेचा विचार आज या ठिकाणी आपण थांबवतो आहोत. ही कथा आज या ठिकाणी विराम घेईल. उद्याच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातली पंढरीची वारी, त्या वारीचं विस्तार आणि चिंतन आपण उद्याच्या कथेत करणार आहोत. गेल्या अनेक दिवसापासून आपण ही श्री विठ्ठल कथा ऐकत आहात. ही कथा उपसंहाराकडे जात असताना वारी हा वारकऱ्यांचा मुख्य विषय आहे. त्या वारीपासून तो वंचित राहिला त्याचा काही विचार आपण आजच्या भागात केला. मग ही वारी नेमका काय प्रकार आहे? त्या वारीत येणाऱ्या लोकांची अवस्था, त्यांची व्यवस्था, त्यांच्या त्या मुक्कामामध्ये त्यांच्या आनंदाची झालेली वृद्धी, हा सगळ्याच्या सगळा विचार आपण उद्याच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत. आजची कथा या ठिकाणी विराम घेईल. या कथेचा विराम देत असताना आपण
त्या पंढरीनाथाला हाक मारूया, देवा माझ्या या महाराष्ट्रातलं हे दुःख निवारण कर, कारण तुझ्याशिवाय दुःख निवारण करणारा आमचा कोणीही नाही. आणि म्हणून हे भगवंता